माझ्या प्रेमळ भक्ता, आज मी तुझ्यासमोर या संदेशाद्वारे तुझ्या जीवनातील प्रश्नांवर बोलायला आलोय. हो, तुझ्या मनात सध्या दुःख आहे, संकट आहे, तू थकलेला आहेस. पण लक्षात घे, हे सर्व तात्पुरतं आहे. जसं काळोखाची सूर्योदय होतो, तसंच तुझ्या आयुष्यातही आशेचा प्रकाश नक्कीच येईल. पण तो प्रकाश दिसायला हवा असेल तर श्रद्धा, भक्ती आणि कर्म यांची नाळ जोडावी लागेल. मी तुला आज सांगतोय की तुझं जीवन हे केवळ त्रासाचा प्रवास नव्हे, हा शिकण्याचा, लढण्याचा प्रवास आहे. होय, आजचा हा संदेश तुझ्यासाठी खास आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, मी तुमच्याशी एक विनंती करतो की हा संदेश तुम्हाला आवडला तर मनापासून याला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री बाळूमामांच्या विषयी नक्कीच प्रेम व्यक्त करा. गुरुमाऊली म्हणतात, एक लोक कायम म्हणतात की श्री बाळूमामा, माझं जीवन दुःखाने भरलं आहे. माझ्या प्रिय लेकरा, एक दुःखाचं खरं कारण तुझ्या बाहेर नव्हे तर ते तुझ्या मनात आहे. मनावर लोभ, मत्सर, अहंकार, राग ही वाईट बीजे पेरली की आयुष्यात दुःख उगवतेच. भगवंताने तुला दुःख देण्यासाठी नक्कीच नव्हे तर शिकण्यासाठी संकट तुझ्या आयुष्यात पाठवलेली आहेत. आणि तू यातून काही शिकलास का? विचार कर बरं आणि सांग बरं मला. एक, प्रत्येक वेदना ही एक धडा आहे. धड्याला नक्कीच तू ओळख. उदाहरण सांगतो, एका भक्ताने नोकरी गमावली. तो रडला, रागावला. पण तोच भक्त काही दिवसांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करतो आणि जीवनात भरपूर जास्त उंच नक्कीच जातो. संकटांचा धडा घेतला म्हणूनच बदल झाला. सांगायचा मुद्दा एवढाच, आयुष्यात एखादी गोष्ट वाईट घडली तर लगेच खचून जाऊ नकोस. दुसऱ्या मार्गावर लगेच प्रयत्न कर. वेगळ्या कृतीने थोडे प्रयत्न कर, पण प्रयत्न मात्र थांबवू नकोस. कारण तुझा संयम, तुझी प्रत्येक वेदना, तुझे प्रत्येक दुःख, एवढंच नव्हे तुझे प्रत्येक अश्रूही मी पाहिलोय. आणि हो, एक गोष्ट म्हणजे लोक समजतात की संकट आलं की गुरुमाऊलींनी नक्कीच आम्हाला शिक्षा दिली, असे मुळीच नव्हे. संकट म्हणजे भगवंतांची परीक्षा. म्हणजे जसा लोखंडाचा तुकडा तावून सुलाखूनच मजबूत होतो, तसंच भक्त संकटातून मजबूत होतो. तसंच संकट तुझ्या आयुष्यात आल्यानंतर तू सारखं माझ्याकडे येऊन तक्रार मुळीच आता तू करू नकोस. का मीच असं विचारू नको. कारण एक, हे संकट तुला काय शिकवायला आले या प्रश्नाचा कधीतरी विचार कर. एक गोष्ट सांगतो, एक शेतकरी वादळातलं पीक गमावतो. तो रडत नाही, पुढच्या हंगामात दुप्पट कष्ट करतो आणि हो, पुढच्या वर्षी त्याला तिप्पट उत्पन्न मिळतंही. हीच खरी परीक्षा होती त्याच्या श्रद्धेची. म्हणून एक गोष्ट मी तुला कायमची सांगतो, आयुष्यात कितीही कोणत्याही गोष्टी जरी तू गमावल्या तरी घाबरू नकोस, रडू नकोस. कारण मी तुझ्या पाठीशी आहे म्हटल्यानंतर योग्य गोष्ट मी तुला नक्कीच देणार. आणि भक्ती म्हणजे फक्त भजन नव्हे, हात जोडणं नाही. भक्ती म्हणजे मनाला शुद्ध करणं. मन शुद्ध झालं की भगवंत स्वतः येऊन तुमच्या हृदयात बसतो. भक्ती, प्रेम, नक्कीच संयम, सेवा. समजून घे, भक्ती म्हणजे मी हा शब्द विसरणं असतो, मीपणा विसरणं असतो. जेव्हा तू भगवंतांवर खरं प्रेम करतो तेव्हा भगवंत देखील तुझं दुःख स्वतः उचलतो. म्हणून तुम्हाला कायम श्री बाळूमामांचे नामजप करायचे. तुम्ही फक्त श्री गुरुमाऊली म्हणत बसलात आणि नक्कीच काम नाही केलं तर फळ मिळणार नाही. म्हणजे समजून घ्या, भगवंत भक्ताला कष्टाशिवाय फळ कधीच देत नसतो आणि त्याचमुळे तुला कष्ट करावे लागतील. बाकी कर्म म्हणजे प्रामाणिकपणे काम करणे. कर्म करताना परिणामाची चिंता मुळीच करू नकोस. कारण फळाची अपेक्षा न करता केलेले प्रत्येक कर्म हे माझ्या दरबारात नोंदवलं जातं. तेच तुझ्या जीवनात मोठे यश आणतं. एका कारागीरने दररोज मंदिरात दिवा लावला. त्याने सेवा केली आणि आपलं काम त्याने त्याहीपेक्षा जास्त प्रामाणिक केलं. आणि प्रथम म्हणजे त्याने त्याचे कर्म योग्य केले. काही दिवसांनी त्याचं नाव गावभर प्रसिद्ध झालं. त्याला भगवंतांची कृपा मिळाली. पण त्याने कधी मागितली नव्हती. म्हणजे प्रत्यक्ष तू माझ्या चरणी जे काही मागतोय, रडतोय, प्रत्यक्ष जे प्रश्न माझ्या चरणीहून विचारतोय, त्या प्रश्नांची उत्तरे तुला तेव्हाच मिळतील जेव्हा तू स्वतःहून त्यात उतरशील. म्हणून प्रश्न प्रथम सोडवण्यासाठी नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने संयम ठेवायला शिका. बाकी भक्ताला फक्त स्वतःच्या प्रगतीचा रस नसावा. भक्त म्हणजे जो इतरांचा उचलतो. म्हणजे समजून घ्या, भुकेलेल्याला अन्न द्या, अडचणीतल्या व्यक्तीला हात द्या,
रुग्णाला भेटा हीच खरी भक्ती आहे. आणि सेवा केल्यावर तुम्हाला भगवंतांचा स्पर्श नक्कीच वाटेल, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मन शांती नाही म्हणून दुःख आहे. मन शांत करण्यासाठी ध्यान, मंत्रजप, साधना करा. बाकी प्रत्येक सकाळी 5 मिनिटे का होईना श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचा हा सकारात्मक नक्कीच दैवी संदेश आहे का. हळूहळू मन तुमचं शुद्ध होईल, राग मत्सर कमी होईल, जीवनात आनंदच आनंद येईल. पण साधना म्हणजे मनाला भगवंतांच्या पायाशी ठेवणं आहे, हे प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा. बाकी दुःख टाळू नको, त्यातून धडे घे. संकटांना घाबरू नको, श्रद्धा ठेव. कारण भक्ती फक्त ओटांवर नको ठेवू, ती तुझ्या कर्मात आण. इतरांसाठी सेवा कर, दया ठेव, मन शांत ठेवण्यासाठी साधना देखील कर. ही 5 गोष्टी जीवनात आणल्यास तर नक्कीच बाळूमामांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर ओतप्रोत होईल, हे मात्र नक्कीच खरे. आणि तुम्हाला हवं ते मिळेल आणि न मिळालेलं स्वीकारायला सामर्थ्य मिळेल. म्हणून लक्षात ठेवा, श्रीसंत सद्गुरू बाळूमामा तुमच्या प्रत्येक श्वासात आहेत. तुम्ही फक्त त्यांना जाग करा, बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचंय. आणि आता खरा संदेश एक, मी तुला जीवनातलं मोठं सत्य सांगतो, लक्षपूर्वक एक. जीवनात प्रत्येकाचं दुःख हे वेगळं असतं. कोणी पैशांसाठी तर रडतं, कोणी नाते संबंधनासाठी दुखावलं जातं, तर कोणी आरोग्यामुळे पूर्णत्व खचून जातं. पण तुला एकच गोष्ट लक्षात ठेवायचे, दुःख ज्या पद्धतीने येतं तो त्या पद्धतीनं जातं देखील. म्हणजे दुःख हे कायमचं कधीच नसतं. जसं रात्रीचा अंधार सूर्योदयापर्यंत टिकत नसतो, तसंच तुझं दुःखही एक दिवस नक्कीच निघून जाईल. पण त्यासाठी एक गोष्ट तुला करावी लागेल, ते म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि मानसिक संयम. प्रथम लक्षात घे, श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, कधीच निराश होऊ नको. बाकी भगवंतांचरणी प्रत्यक्ष म्हणतात की हे गुरुमाऊली, मी निराश आहे, मला काहीही फायदा होत नाही, मी खूपच दुःखी आहे. पण भगवंत म्हणतात, हे तुमचं डिप्रेशन, ही तुमचा तणाव, ही मनाची अंधारी अवस्था फक्त संकेत आहे. तुमचं मन फक्त मार्गदर्शनाची अपेक्षा करत आहे. मन अंधारात आहे तर ते प्रकाश शोधतं. मनात वाईट विचार, राग, खिन्नता, आत्मशंका या सर्व विचारांना तुम्ही ओळखा, त्यांना दबवू नका, त्यांना समजून घ्या. मन समजले कीच नक्कीच बदल सुरू होतो. बाकी एक युवक कामानिमित्त सतत ताणात होता, नीट झोप नव्हे, खायला मन होत नव्हतं. अर्थात तो श्री बाळूमामांच्या ध्यानास सुरुवात करतो, नामजप करतो. हळूहळू त्याचं मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो, शिकायला मिळतं. आणि डिप्रेशनवर उपाय म्हणजे स्वतःला ओळखणं आणि भगवंतांवर प्रथम श्रद्धा ठेवणं. म्हणजे भगवंतांची भक्ती केली म्हणजे लगेच तुमच्या आयुष्यात आनंद येईल असे नव्हे. तर समजून घ्या, जेव्हाही तुम्ही श्री बाळूमामांची भक्ती करता तेव्हा श्री गुरुमाऊली तुम्ही केलेले, अर्थात मागे जे तुम्ही वाईट कर्म करून भगवंतांच्या चरणी गेलेला आहात, ते प्रथम तुमचे कर्म पाहता. जे काही तुम्ही मागील काळात केलेले आहे त्या कर्मांना प्रथम ते कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून भगवंतांची प्रथम भक्ती करताना तुम्हाला संकटे हे जास्त येतात, कारण भगवंत प्रथम तुमचे कर्मांचा हिशोब नक्कीच करतात, पण त्यांचा योग हा नक्कीच काही प्रमाणात का होईना कमी करतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, प्रथम स्मरणात ठेवा, संकट आले की प्रत्येकजण म्हणतं, भगवंत हे माझ्यासोबतच का, मी काय इतका दुःखी आहे. पण लक्षात ठेवा, संकट म्हणजे ते भगवंतांचं मार्गदर्शन असतं, फक्त धडा शिकवण्यासाठी. जसं लोखंड गरम करून ताणलं जातं, तसंच तुमचं मन संकटातून नक्कीच मजबूत होत असतं, हे प्रथम तुम्ही मात्र स्मरणात ठेवा. बाकी तुमचं मन स्वतःच्या दुःखात अडकून राहतं, परंतु इतरांसाठी सेवा केली की मन मग तुमचं हलकं होईल, डिप्रेशन कमी होईल. भुकेलेला अन्न द्या, प्रत्येक व्यक्तीला नक्कीच मदत करा, परंतु प्रथम स्मरणात ठेवा, भगवंत म्हणतात कायम नक्कीच सकारात्मक राहा. कारण सकारात्मक हेच तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी घडवू शकतं. बाकी प्रेमळ भक्तांनो, आजचा हा संदेश मुळीच तुम्ही दुर्लक्ष करू नका. हा संदेश शांत मनाने पुढे नक्कीच ऐका. भगवंत म्हणत आहेत, जीवनात काही क्षण तुझ्या असेही येतील की त्यावेळी तुझं मन खचून जाईल, पूर्ण खचून जाईल, तुला आयुष्य कठीण वाटेल, भगवंतावरचा विश्वास पूर्णत्व कमी होईल, भगवंत आहेत का नाहीत असे देखील प्रश्न तुझ्या मनामध्ये उपस्थित होतील. पण लक्षात ठेव, तुझं जीवन सुंदर आहे, कारण प्रत्येक क्षण तुला शिकवतो तुझं जीवन
वाढवतो आणि तुला नवीन संधी देखील देतो. म्हणजे आज मी तुला सांगणार आहे कसे सकारात्मक राहावे, आत्मविश्वास टिकावा आणि आयुष्यात कशा पद्धतीने आनंद निर्माण करावे हे मी तुला सांगणार आहे. म्हणून इथून संदेश लक्षपूर्वक एक प्रत्येक सकाळ ही तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येते. म्हणून दुःख गेलं, चुकलं, काळजी झाली, त्या सगळ्याला मागे सोड. आजपासून नवीन सुरुवात कर. म्हणजे मी तुझ्या पाठीशी आहेच, फक्त तुला श्रद्धा ठेवून प्रयत्न करावे लागतील. एवढं मात्र प्रथम स्मरणात ठेवायचे. एक उदाहरण देतो. एका व्यक्तीला आधी कामात अपयश आलं, पण त्याने नवा प्रयत्न केला. नवे प्रयत्न त्याने सुरूच ठेवले. आत्मविश्वास प्रथम त्यांनी टिकवला. त्याला यश त्याहूनही मोठं मिळालं, ज्यापेक्षा अर्थात जी त्याची अपेक्षा होती. म्हणजे यापासून एकच शिकायला मिळेल. चुकांवर दुःख न करता त्यातून शिकून तू पुढे चालायला शिक. आणि मन जेवढं तुझं सकारात्मक असेल, जीवन तितकंच तुझं सुगम होते. सकारात्मक विचार कर. नकारात्मक विचारांना जागा मुळीच देऊ नको. जेव्हा तू प्रत्येक गोष्टीत चांगल्या गोष्टी शोधशील, तेव्हा श्री बाळूमामा स्वतः तुझ्यावर कृपा करतील. म्हणून प्रेमळ भक्तांनो, याचेही तुम्हाला उदाहरण दिले तर पहा. एका विद्यार्थ्याला परीक्षेत कमी मार्क्स आले, पण त्याने शिकण्याची संधी म्हणून घेतली. म्हणजे समजून घ्या, पुढच्या वर्षी त्याला सर्वोच्च गुण मिळाले, शिकायला मिळालं. प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेले यश हे निश्चिंत आहे. अर्थात यातून एवढं शिका, तो विद्यार्थी पुढे सर्वोच्च गुण यामुळेच घेतला की त्याने प्रथम त्यांनी मागील काळात केलेल्या चुका सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले. म्हणून आयुष्यात जर दुःख आलेले असेल तर तुम्ही मागील चुका टाळा. कारण आयुष्य प्रत्येक वेळी संधी देतं, पण ती संधी ओळखायला आली पाहिजे, हे मात्र नक्कीच खरे. बाकी भक्ती फक्त मंदिरात जाणे नव्हे, ती तर तुमच्या खरात मनात असते. जेव्हा मन भक्तीने भरलेलं असतं तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढतो. श्री बाळूमामांवर फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा, पण स्वतःच्या क्षमतांवरही तुम्ही विश्वास ठेवा. आणि हो, एक प्रथम स्मरणात ठेवा, संकटे येतात, पण ती फक्त संधी आहे. संकटांमध्ये तुम्ही शिकता, मजबूत होता आणि नवीन मार्ग उघडता. जेव्हा तुम्ही संकटांचा सामना करता, सकारात्मक राहता, तुमचं मन प्रगल्भ होतं. म्हणून प्रथम स्मरणात ठेवा, मन फक्त स्वतःसाठीच नसून इतरांसाठी तुम्ही नक्कीच वापरा. इतरांची मदत करा, सेवा करा, दया दाखवा आणि सेवा केल्याने जीवनात आनंद निर्माण नक्कीच होतो. बाकी डिप्रेशन कमी होतं आणि सकारात्मक ऊर्जा देखील वाढत जाते. मन शांत करण्यासाठी तुम्ही श्री बाळूमामांची साधना करा. प्रत्येक सकाळी श्री बाळूमामांचे नक्कीच ध्यान करा. तुम्हाला साधना यांचे व्यायाम सांगतो. डोळे बंद करून तुम्ही तुमच्या श्वासांवर लक्ष नक्कीच द्या आणि हळूहळू श्री बाळूमामा यांच्या नामाचा मंत्र जपा. सकारात्मक विचार मनात आणा. सकाळची अशी सुरुवात केली तर नक्कीच तुमचा दिवस पूर्णत्व आनंदात जाईल. बाकी आयुष्य म्हणजे अनुभव घेणे, शिकणे, वाढणे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक अनुभव आनंद देतो आणि प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट हीच तुमच्या जीवनाची खरी परीक्षा आहे. आनंद शोधण्यासाठी बाहेर पाहू नका, तो मनाच्या तुमच्या आतच आहे. फक्त त्याला ओळखायला शिका. बाकी तुमच्या जीवनात प्रत्यक्ष चढउतार येतात, पण प्रथम स्मरणात ठेवा, सकारात्मक विचार, श्रद्धा, प्रयत्न, सेवा आणि साधना हे तुमच्या हातातले शक्तिशाली शस्त्र आहे. बाकी हे सर्व करीत राहिले जीवन नक्की तुमचं सुंदर होईल. आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण तुम्हाला आनंददायी नक्कीच बनवेल. माझ्या प्रेमळ भक्ता, लक्ष दे, मी तुझ्याशी थेट मनाच्या गोष्टी बोलत आहे. तुझ्या आयुष्यात जे काही सध्या येतं ते कधी कधी तुला दुःख तर नक्कीच देतं, तणाव वाढतो. काही लोक तर खूप वेळा डिप्रेशनमध्येच जातात. पण लक्षात घे, हे जीवन ज्या काळात आहे त्याला मी काल म्हणतो, तोच अर्थात कलिगत काल आहे. हा काळ खूप वेगात नक्कीच जातो, पण तो जसा आहे तसाच तुलाही शिकवतो, मार्गदर्शन करतो. म्हणजे या काळात तू सुखी राहायचे ठरवले तर बाहेरच्या परिस्थितीवर नाही तर मनावर लक्ष द्यावे लागेल. मन शांत असेल तर नक्की श्रद्धा ठाम असेल आणि प्रयत्न सतत चालू राहतील तर काळाच्या गर्दीतही तू उजेडात राहशील. बाकी लोक विचारतात, हे गुरुमाऊली, हे दुःख का येते, लोक का डिप्रेशनमध्ये जातात? तर लक्ष दे, तुझं दुःख हे फक्त बाह्य परिस्थितीमुळे नव्हे, ते तुझ्या मनातील अपेक्षा, लोभ, राग, मत्सर, अहंकार आणि अज्ञान यामुळे येते. जेव्हा तू एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो आणि ती मिळत नसते तेव्हा मन खचतं, दुःख येतं. पण लक्ष दे,
जीवन ही अनुभवांची साधना आहे आणि प्रत्येक दुःख तुला शिकवण्याचं साधन आहे. म्हणजे तुझ्या मनात जे काही विचार येतात त्यांना ताबडतोब नकार देऊ नको, त्यांना समजून घे. हे दुःख तुला काय शिकवत आहे असा विचार कर. म्हणून प्रेमळ भक्तांनो, लोक प्रत्यक्ष म्हणतात मला काय फायदा, मला काय या जीवनात दुःख आले. माझ्या प्रत्यक्ष लेकरांना फायदा शोधण्याचा मार्ग मनात आहे, म्हणजे बाहेर नाही. जेव्हा मनात तुमच्या उजेड असेल, श्रद्धा असेल, तेव्हा सर्व आपोआप प्रश्न हलके होतात. म्हणजे तुमच्या आयुष्यात संकट आलं की प्रत्यक्ष तुम्ही म्हणू नका का मी, म्हणजे समजून घ्या ही संकट फक्त धडा शिकवण्यासाठी आलेली आहेत. हे मी पहिलेच तुम्हाला सांगितले. जसं लोखंड ताणून आणि गरम करून मजबूत होतो, तसंच तुमचं मन संकटातून अधिक प्रगल्भ होतं. म्हणून संकट असतील तर रडू नका, तक्रार मुळीच करू नका, फक्त त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. संकट कधीच कायम राहत नसतं, पण त्यातून शिकलेले धडे हे कायम राहतात, हे नक्कीच म्हणा. बाकी भगवंत म्हणतात सेवा कर, इतरांसाठी योग्य विचार कर, बाकी ज्ञान मिळव, सत्संग घे, नक्कीच गुरूंचे मार्गदर्शन घे. मन तुझं स्थिर होईल, आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात नवीन दिशा येईल. बाकी आयुष्य म्हणजे फक्त जगणे नव्हे, आनंदाने जगणे आहे, शिकणे आहे, वाढणे आहे. म्हणून लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात चढ उतार येतात, दुःख येतं, निराशा देखील येते. काही लोक प्रत्यक्ष चिंतेत राहतात, पण तू ती चिंता पूर्णत्व नष्ट करून टाक. आणि हो, आता मी तुला काही अशी गोष्ट सांगणार आहे जी तुला आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देईल. लोक आयुष्याला फक्त अनुभवातून शिकतात, पण खरा विचार म्हणजे तुझ्या ज्ञानातून शिकणे आणि मन बदलणे आहे. म्हणजे तुला दुःख, ताण, निराशा, संकट याचा सामना करावा लागतो, म्हणजे हे मी मान्य नक्कीच करतो, पण तू त्यातून काही नवीन शिकत नाही. हे फक्त प्रत्यक्ष तुझ्यासाठी वाईट आहे. म्हणून लोकांना सांगावं की जीवनात अनेक गोष्टी आहेत ज्या आपण समजत नाही, ज्या आपण ओळखत देखील नाही. उदाहरणार्थ, तुम्ही रोज चालता, जगता, पण तुम्ही स्वतःच्या मेंदूचा वापर पूर्ण करीत नाही. म्हणजे तुमच्या मेंदूचा 10% क्षमतेचा वापर होतो, बाकीची शक्ती तुम्ही विसरता. गुरुमाऊली म्हणतात मन आणि बुद्धीची शक्ती ओळखा, ती वापरा, तर प्रत्येक संकट तुम्हाला शिकवून नक्की शिकवण देईल आणि शक्ती तर नक्कीच तुमची वाढेल. आणि तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या जीवनातील प्रत्येक अनुभवात शास्त्रीय कारण असते. तुमच्या कर्माचे परिणाम, तुमचे प्रत्येक विचार, तुमची भावना हे सगळं तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात. जेव्हा तुम्ही हे प्रत्यक्ष समजून घेता तेव्हा तुम्हाला भगवंतांची कृपा स्वतःहून नक्कीच जाणवते. आणि देव फक्त पाहत नव्हे, तो प्रत्येक विचार, प्रत्येक कर्म पाहतो. हे जाणून घेतल्यावरच तुम्ही प्रत्येक क्रियेत अधिक सचोटी आणू शकता. आता मी तुम्हाला एक नवीन शिकवण देतो. संकल्पशक्ती आणि जीवनातील प्रभाव. तुमच्या मनात जेवढा विश्वास आणि उमेद असेल मित्रांनो, तेवढा तुमच्या जीवनात परिणाम दिसेल. लोक म्हणतात मी प्रयत्न तर भरपूर केला, पण काहीच माझ्या हाती लागलं नाही. लक्ष द्या, तुम्ही प्रयत्न योग्य दिशेने करत नाही तेव्हा फळ तुम्हाला दिसत देखील नाही. आणि हो, गुरुमाऊली म्हणतात प्रत्येक क्रिया, प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द हे तुमच्या जीवनावर परिणाम प्रथम करतात. तुम्ही सकारात्मक विचार कधी करतच नाही, तर प्रथम तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचारांना जागा देता. म्हणजे नकारात्मक परिणाम स्वतःहून तुमच्याकडे मग चालत येतील. तुम्ही उत्साहपूर्ण, ज्ञानपूर्ण, श्रद्धाळू आणि दृष्टिकोन ठेवाल तर आयुष्यात चमत्कार नक्कीच घडू शकतो. आता मी तुम्हाला सांगतो भक्ती आणि ज्ञान एकत्र आणण्याचा मार्ग. तर लक्षपूर्वक ऐका. लोक फक्त भजन करतात, मंत्र जप नक्कीच करतात, पण त्यांनी ज्ञान घेतले मुळीच नाही. त्यामुळे त्यांचे मन स्थिर कधीच होणार नाही. भक्ती प्लस ज्ञान = शक्तिशाली जीवन. म्हणजे एक, भक्ती देवाशी जोडते, ज्ञान तुम्हाला मार्गदर्शन करते आणि त्यातून जीवनात नवा अर्थ निर्माण होतो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी बहुतेक लोकांना मुळीच माहितीच नसते. शरीर, मन आणि आत्मा यांचा संबंध काय. जेव्हा तुमचे शरीर निरोगी राहते ना, तुमचे विचार सकारात्मक राहतात आणि त्याला आत्मा जागृत असतो, तेव्हा तुम्ही जीवनात सर्वोच्च कार्य पूर्णत्व नक्कीच करू शकता. आत्मा जसे शांतीत असतो तसेच विचार स्पष्ट होतात, निर्णय योग्य होतात. त्यामुळेच गुरुमाऊली म्हणतात तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस हा आत्म्याची म्हणजे साधना असायला हवी. तू नवे शिकायला तयार आहेस का. आता मी तुला सांगतो कर्माचा प्रभाव आणि भविष्याचे रहस्य. तुझ्या कर्मांचा परिणाम केवळ भविष्यात नव्हे तर वर्तमानातही दिसतो. तुम्ही जे विचार करता, जे बोलता, जे इतरांसोबत वागता, जे करत राहता,
म्हणजे याचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर निश्चिंतच होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही हे समजून घेतले तेव्हा तुम्ही प्रत्येक संकटाला संधीमध्ये बदलू शकता. म्हणून जीवनात फक्त भूतकाळ आणि भविष्य यावर लक्ष ठेवू नका. सध्याच्या क्षणात जे करतात त्यात पूर्ण श्रद्धा, पूर्ण मन आणि सकारात्मक प्रथम दृष्टिकोन ठेवा. गुरुमाऊली म्हणतात, जीवनात फक्त वर्तमानात लक्ष दे, बाकी सगळं माझ्या हाती सोड. आता मी तुला सांगतो सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रथम मार्ग. दररोज सकाळी ध्यान करा. शरीर हळूहळू नक्कीच तुमचं हलवा. मन शांत करा आणि श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचा मंत्र नक्कीच जपा. हे केल्यावर तुमच्या मनात विश्वास, आत्मविश्वास, ऊर्जा आणि सकारात्मकता निर्माण होईल. ज्या लोकांना वाटतं जीवन कठीण आहे त्यांनी हे करताना पाहिलं की संकट कमी झाली, दृष्टी स्पष्ट झाली आणि जीवनात आनंदच आनंद आला. आणि हो, आता लक्षात ठेवा, जीवन फक्त जगणे नव्हे, आनंदाने जगणे आणि त्यातून शिकणे, वाढणे आणि समाजासाठी उपयोगी होणे हाच खरा अर्थ आहे. म्हणून गुरुमाऊली सांगतात, जेव्हा तू हे सर्व लक्षात ठेवतो, श्रद्धा ठेवत प्रयत्न करतो, सेवा करतो किंवा साधना करतो, तेव्हा आयुष्यातील प्रत्येक क्षण हे दिव्य नक्कीच बनतो. आता प्रेमळ मित्रांनो, अशा भरपूर गोष्टी तर सांगण्याच्या झाल्या, पण आता महत्त्वाची गोष्ट नक्कीच ऐका. गंभीर आहे पण महत्त्वाची आहे, ऐका. गरीब लोक गरीब का राहतात आणि श्रीमंत लोक श्रीमंत का होतात? लोक बहुतेक वेळा या गोष्टी बाहेरच्या परिस्थितीशी जोडतात. म्हणजे पैसा कमी आहे, संधी कमी आहे किंवा नशीब खराब आहे. पण लक्ष द्या, खरी खरी कारण बाहेर नव्हे, ती मन, विचार, श्रद्धा आणि तुमच्या कर्मात आहेत. हो, गुरुमाऊली म्हणतात, नक्कीच तुमचा पैसा कमी आहे किंवा तुम्ही गरीब आहात, तुम्ही का श्रीमंत होऊ शकत नाही? लक्ष द्या, पहिलं कारण आहे तुमच्या मनाची अवस्था. जेव्हा मन गरीब मानसिकतेनं भरलेलं असतं, मी काही करू शकत नाही, माझ्यासाठी संधीच नाही, तेव्हा नक्कीच बाह्य परिस्थिती काही असली तरी तुम्ही गरीब राहता. दुसरं कारण आहे श्रद्धा आणि दृष्टिकोन. श्रीमंत लोक स्वतःवर प्रथम विश्वास ठेवतात आणि ते कायम संधी शोधतात. नक्कीच नकारात्मक गोष्टी नव्हे, प्रयत्न करत राहतात आणि चुका झाल्या तरी ते हार मात्र मानत नाहीत. तुमच्या मनात नकारात्मक नक्कीच विचार असतील तर तिथे मात्र तुम्ही नक्कीच पूर्णत्व हरून जाल. म्हणून सांगण्याचा दृष्टिकोन एवढाच, आयुष्यात सकारात्मक राहणे हे प्रथम तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचे आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत कायम म्हणतात, नक्कीच तुमच्यासाठी कायम संधी मी देतच असतो. आता एक, श्रीमंत लोक स्वतःवर प्रथम विश्वास ठेवतात. हो, कर्माचा प्रभाव. प्रथम लक्ष दे, गरीब लोक बहुतेक वेळा फक्त मागतात, तक्रार करतात आणि मेहनत मात्र ते कमी करतात. आणि जरी मेहनत केली तरी ज्या पद्धतीने तिथे कष्ट करायचे आहे त्या पद्धतीने कष्ट करत नसतात. म्हणजे श्रीमंत लोक मेहनत तर करतात पण प्रामाणिकपणे काम करतात, नकारात्मक गोष्टींना मागे सोडतात आणि नेहमी नव्या संधी शोधतात. कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवता ते कार्य करतात. मनाने काम कर, तेच तुला श्रीमंत अर्थात श्रीमंतीकडे नेतं. बाकी पैसा नसेल तर नक्कीच कसे वाढवायचं? तर एक, पैसा फक्त बाह्य साधन नव्हे, तर तो ऊर्जा आणि संधीचा परिणाम आहे. म्हणजे तुम्ही विचार करता, जे बोलता, जे करता त्याचा परिणाम तुमच्या फक्त संपत्तीवर नव्हे तर संपूर्ण तुमच्या आयुष्यावर नक्कीच होतो. आणि जेव्हा तुम्ही नकारात्मकतेत राहता, लोभ किंवा आलस्य पाळता, तुम्ही संपत्ती कधीच तुमची वाढत नाही. जेव्हा तुम्ही सकारात्मक राहता, शिकता, काम करता, मदत करता, संपत्ती त्यावेळी तुमच्याकडे नक्कीच येते. बाकी श्रीमंतासाठी मानसिकता बदलणे हे प्रथम महत्त्वाचे तर आहेच. बाकी लक्ष द्या, गरीब लोक विचार करतात माझं भाग्य वाईट आहे आणि श्रीमंत लोक दुसरीकडे विचार करतात मी शिकू शकतो, मी प्रयत्न करू शकतो, मी बदल घडवू शकतो आणि अपेक्षापेक्षा जास्त मिळवू शकतो. बाकी मन बदललं की संधी देखील नक्कीच बदलते आणि दिसते देखील. बाकी भगवंत म्हणतात की लोक कायम माझ्या चरणी येऊन म्हणतात, देव श्रीमंत लोकांना भरपूर देतो आणि गरीब लोकांना काहीच नाही. तर एका, भगवंत सर्वांना अर्थात एकसारखी संधी नक्कीच देतो, पण तुमचं मन, श्रद्धा, कर्म, तयारी यामुळेच काही लोक श्रीमंत होतात. म्हणजे भगवंत तुमच्या पाठीशी तर आहेच, पण तुम्ही तयार असायला नक्कीच हवे. तुम्ही मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक तुमचा दृष्टिकोन ठेवला
तर भगवंत तुम्हाला योग्य मार्ग नक्कीच दाखवतात. म्हणून एक गोष्ट आता स्मरणात ठेवा, श्रीमंती फक्त पैसाच नाही, आता मानसिक श्रीमंती देखील असते. जेव्हा मन संपन्न, आत्मसंतुलन, विचार सकारात्मक असतात, तेव्हा तुम्ही खरी श्रीमंतीची अनुभवता. म्हणजे समजून घ्या, तुमच्या विचारांमध्ये अल्पशक्ती अर्थात तक्रार, मत्सल्लोभ या सगळ्या कमी केल्यास तर आयुष्याचा नवा मार्ग नक्कीच तुम्हाला दिसेल. म्हणून आता हे तुम्ही लक्षात ठेवा, गरीब लोक गरीब नाहीत फक्त संधीच्या अभावामुळे, ते मनाच्या अभावामुळे आहेत. म्हणजे श्रीमंत लोक श्रीमंत नाहीत फक्त पैसा असल्यामुळे, ते मन, श्रद्धा आणि कर्मामुळे आहेत. आता श्रीमंतीसाठी हवे आहे तुमचे मन बदलणे. म्हणून तुम्ही तुमच्या या क्षणापासून मनाला नक्कीच बदला. कर्म योग्यच करत राहा. धनाचे योग्य नियोजन आणि उपयोग, सकारात्मक दृष्टिकोन, शिकण्याची तयारी तुम्ही तुमच्या अंगी असू द्या. आणि जेव्हा हे तुम्ही कराल, तुम्ही तुमच्या जीवनात नवा प्रवाह निर्माण कराल. बाकी गरीब लोक गरीब राहतात कारण ते स्वतःच्या मनावर नियंत्रण प्रथम ठेवत नाहीत, आणि श्रीमंत लोक श्रीमंत राहतात कारण ते मन, श्रद्धा, कर्म आणि ज्ञान यावर प्रथम नियंत्रण ठेवतात. श्री संत सद्गुरू बाळूमामा कायम म्हणतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला नक्कीच समजून घ्यायची आहे, आयुष्यात तुम्ही भरपूर धन नक्कीच कमवा, कारण धन सध्या आयुष्यामध्ये एक गरजेचं नक्कीच साधन तर आहेच, पण त्यासोबतच तुम्ही मन शांती, माणुसकी आणि स्वतःसोबत इतरांचंही पोट भरेल अशी अर्थात मनस्थिती ठेवा. कारण ज्याच्याकडे भरपूर आज धन आहे त्याचे आरोग्य कुठेतरी बिघडलेले आहे, कुठेतरी त्याचे मुलं बाळ बिघडलेले आहेत, कुठेतरी त्याच्या घरामध्ये भरपूर जास्त असे कुटाणे आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा खराच आहे. म्हणजे या संदेशाद्वारे मी जे काही नक्कीच सांगतो ते प्रथम योग्यच असते, पण फक्त तुम्हाला ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे. म्हणजे धन नक्कीच कमवा, पण त्यासोबत म्हणजे तुम्ही माणुसकी देखील नक्कीच कमवा. कारण तुमचा जसा विचार सकारात्मक असेल त्याच पद्धतीने तुमचं आयुष्य घडेल. आता प्रश्न मोठा उभा असेल की लोक वाईट कर्म करून आजकाल जास्त श्रीमंत होत आहेत. होय, याची देखील उत्तर या संदेशामध्येच आहे. फक्त तुम्ही योग्य पद्धतीने ऐकलात आणि सकारात्मक दृष्टिकोनाने ऐकलात तरच तुम्ही या गोष्टी समजून घ्याल. आणि हो, आता या पुढील संदेशामध्ये या गोष्टी आम्ही बोलणार नाही आहोत, कारण प्रत्येक संदेशाद्वारे आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगतोय. पण भरपूर जण आहेत जे अजूनही कमेंट करतात अशा गोष्टी ज्या पूर्णत्व नकारात्मक असतात. म्हणजे आयुष्यात आम्ही गरीब आहोत, हे गुरुमाऊली माझी इच्छा पूर्ण करा, अशा काही गोष्टी भरपूर जण म्हणत असतात. म्हणून अशा गोष्टी यापुढे म्हणू नका. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या कामाला कसे वाढवता येईल यावर प्रथम नक्कीच लक्ष केंद्रित करा. आणि हो, काही अर्थात यशासाठी योग्य वेळ नक्कीच असते, त्यासाठी संयम देखील ठेवा. कारण तुम्ही सारखं भगवंतांच्या चरणी मागल्याने किंवा प्रत्येक गोष्टीसाठी रडल्याने ही गोष्ट कधीच तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्हाला तुमचे यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही त्यासाठी आतवाट असे योग्य नक्कीच प्रयत्न कराल, कष्ट कराल. जेव्हा तुम्ही त्या पद्धतीने विचार कराल तेव्हाच कुठेतरी तुम्हाला यश मिळू शकेल. म्हणून आता तुम्ही तुमची चिंता कायमची सोडा, कायमच्या तुम्ही तुमचा दृष्टिकोन सकारात्मक करा. कारण गुरुमाऊली लवकरच तुमचं आयुष्य आता बदलणार आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, नक्कीच हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा. आता मेन मुद्दा राहिलाच, ते म्हणजे आयुष्यामध्ये नक्कीच काही लोक वाईट कर्म करून भरपूर धन कमवतात. हे नक्कीच प्रश्न महत्वाचा आहे, म्हणून तुम्हाला सांगावंसं म्हटलं. लक्षपूर्वक ऐका. तर आता तुमच्या मनात जो प्रश्न सारखा तुम्हाला त्रास देत होता की काही लोक वाईट कर्म करतात आणि त्यांना लगेच फळ मिळते, भगवंत न्याय करत नक्कीच नाही का, हे प्रश्न अगदी नैसर्गिक आहेत. तुमचं मन विचार करतं, पण खरी समजूत येण्यासाठी मन शांत आणि लक्ष केंद्रित तुम्हाला प्रथम करावं लागेल. लक्षपूर्वक ऐका. भरपूर महत्वाचा हा मुद्दा आहे. आणि हो, हा प्रश्न भरपूर जणांना अजूनही नक्कीच आहे. आता लक्षपूर्वक ऐका. वाईट कर्माचा परिणाम लगेच कधी दिसतो का? नाही. कधी दिसतो, कधी नाही असं आहे. काही वेळा बाह्यदृष्ट्या वाईट कर्म करणाऱ्याला जास्त मिळतं, पण त्याचा अंतिम परिणाम नेहमी संतुलित असतो, हे तुम्हाला समजावून घ्यायचं आहे.
म्हणजे जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे फळ असतात, तात्पुरते, दीर्घकालीन आणि आत्म्याशी संबंधित. तात्पुरते फळ पहा, काही लोक वाईट कर्म करून लगेच काही, सर्व काही, पैसा, सर्व काही मिळवतात. प्रतिष्ठा, सत्ता तुम्हाला वाटू शकतं की ते जास्त मिळत आहे, पण हे फक्त बाह्य जगाचे फळ आहे, जे तात्पुरते आणि अस्थायी आहे. म्हणून ही संपत्ती, सन्मान किंवा यश खऱ्या अर्थाने कधीही टिकत नाही, कारण मन अजूनही अशांत, अधीर आणि असंतुष्ट आहे. आता दीर्घकालीन फळ पहा, वाईट कर्माचा दीर्घकालीन परिणाम कधीही येतो. तुमच्या जीवनात, कुटुंबात, नात्यात, अर्थात स्वास्थ्यात किंवा मन शांतीत त्याचे परिणाम उमटतात. जसं वाईट बियाणं मातीत टाकलं, लगेच फळ तुम्हाला दिसणार नाही, पण हळूहळू तो झाड खराब नक्कीच करतो. वाईट कर्म करणाऱ्याला वेळोवेळी संकट, ताण, मानसिक अस्थिरता, प्रत्यक्ष किंवा अचानक अपयश येते. गुरुमाऊली म्हणतात, भगवंत नेहमी न्याय नक्कीच करतो, पण न्यायाची वेळ आणि मार्ग हा वेगळा असतो. म्हणून मनावर आणि तुमच्या आत्म्यावर परिणाम नेहमीच तुम्हाला दिसून लागतो. वाईट कर्म करणारा व्यक्ती सतत चिंता, भय, राग, मत्सर आणि नकारात्मकतेच राहतो. खरं सुख, शांती आणि समाधान त्याला कधी देखील मिळत नाही. श्रीमंतीचे फळ केवळ बाह्य संपत्ती नाही, तर आत्म्याची संपत्ती, मानसिक शांती, आनंद आणि पुण्य असतं. म्हणून त्यामुळे तुम्ही पाहाल की वाईट कर्म करणाऱ्याला बाह्य फळ मिळतं, पण खरं टिकाऊ फळ त्यांना कधीच मिळत नाही. म्हणून यावर गुरुमाऊली एवढंच म्हणतात, जेव्हा तुम्ही चांगलं कर्म करता, तुम्ही दुसऱ्यांना मदत करता, प्रामाणिक राहता, मन कायम तुम्ही स्वच्छ, साफ ठेवता, तेव्हा फळ संपूर्ण दीर्घकालीन आणि आत्म्याला समाधान देणारे येते. आता मी तुम्हाला सांगतो, वाईट कर्म का काही वेळा फळ देतो? आता या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पहा, हे तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. तुम्ही मार्ग बदलला किंवा शिकाल. बाह्य फळ जरी मिळतं, पण मनाच्या दृष्टिकोनातून, आत्म्याच्या दृष्टिकोनातून ते नुकसान करते. म्हणजे जीवनात संतुलन, पूर्णत्व राखण्यासाठी भगवंताला प्रत्येकाची परीक्षा घ्यावीच लागते. म्हणून वाईट कर्म जरी लगेच फळ देत असले, तरी तुमचं मन आणि आत्मा तंतोतंत जखम घेतो. म्हणजे चांगल्या कर्माचे फळ कधीही टिकते, आनंद देतं, शांती देतं, जीवन समृद्ध करतं. त्यामुळे मनात सातत्य ठेवून, श्रद्धा ठेवून, प्रामाणिकपणे तुम्ही फक्त कर्म करत चला. बाकी जीवनाचा खरा अर्थ फक्त फळात नव्हे, तर कर्माच्या मार्गात, मनाच्या शुद्धतेत, आत्म्याच्या समाधानात नक्कीच आहे. जर तुम्ही हळूहळू हे समजून घेतलं, तर कोणतेही नक्कीच वाईट कर्म तुम्हाला फसवू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच आपण कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, यातून एवढीच गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. महत्त्वाचा मुद्दा, प्रत्यक्ष यश मिळणे म्हणजे, प्रत्यक्ष धन संपत्ती मिळणे म्हणजे व्यक्ती यशस्वी झाला असे नव्हे. तुम्हाला आयुष्यात खरे यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम भगवंतांवरती तुम्ही विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला बाह्य आणि आतून दोन्ही बाजूने भरपूर जास्त असं मजबूत नक्कीच करतील. फक्त तुम्हाला तिथे मात्र प्रथम नक्की श्रद्धा ठेवायची आहे. तिथे तुम्हाला प्रथम भगवंतांवरती विश्वास ठेवायचा आहे. बस एवढ्या जरी गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या, तर नक्कीच तुमचं आयुष्य आनंददायी होऊ जातं. बाकी आजचा हा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन शांत मनाने ऐकला असाल, तर नक्कीच मी तुमच्या मनापासून आभार मानतो. हा संदेश प्रत्येकाकडे तुम्ही शेअर करावा आणि जास्तीत जास्त या संदेशाला शेअर करून नक्कीच कमेंट नक्कीच जास्तीत जास्त करा. आणि हो, असे संदेश ऐकण्यासाठी जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी गुरुमाऊली कायम तुमच्या पाठीशी आहेत आणि कायम ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील. फक्त तुम्हाला योग्य पद्धतीने त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. प्रेमळ मित्रांनो, हा संदेश तुम्हाला एवढं शिकवतोय की आयुष्याच्या शर्यतीत नक्की जे काही तुम्हाला आजपर्यंत मिळाले आहे, ते प्रत्यक्ष भगवंतांच्या कृपेने मिळाले आहे, आणि जे पुढे मिळणार आहे ते देखील भगवंतांच्या कृपेने तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. फक्त संयम ठेवा, कारण नक्कीच संयम ठेवणे हेच तुमच्यासाठी योग्य आहे. बाकी संयम ठेवून असे संदेश जर तुम्ही ऐकलात, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये प्रथम नक्कीच आनंदच आनंद येईल. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी भगवंत म्हणत आहेत, थांब, आयुष्य अजून नवीन संधी देईल, अजून भरपूर गोष्टी तुझ्या आयुष्यात योग्य घडायच्या आहेत.
म्हणून एवढ्यातच निराश होऊन जाऊ नकोस, कारण लवकरच तुझी वेळ येणार आहे आणि ती वेळ काही लांब नाही, तर ती वेळ लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये येऊन जाईल. फक्त आता तुला ठेवायचा आहे संयम आणि तो संयम ठेव. आणि हो, संदेश असेच वेळेत वेळ अर्थात वेळात वेळ काढून ऐकत चला. नक्कीच संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद.